भाऊ मी माझा मग येत होतो आणि इथं मी गोंधळ पाहिला म्हणून मी तिथं आलो. तिथं आला असताना मी पाहिलं पण तिथं 3-4 जणांनी मी फक्त खिशातून मोबाईल बाहेर काढला. त्यांना असं वाटलं की मी रेकॉर्डिंग करतोय. त्या समोर पियुष नरेंद्र पाटील तो आला. त्यांनी डायरेक्ट बुक्के आणि काय मारलं आणि त्याच्याबरोबर एक योगेश निंबाळकर आणि 3 ते 4 जण अजून वेगळे. माझं मी ना त्यांना काही बोललोय ना काही केलंय. मी माझं काम करणारा माणूस आहे. नाही ते मला विशेष माहित नाही भाऊ. मी फक्त तिथं गर्दी होती म्हणून पाहायला गेलो. हो 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 मी जिल्हा पेठला केलंय. पाय गरीब माणसावर जर अन्याय झाला तर तातील पोलीस स्टेशन जर चांगलं असेल. पुढे घडली घटना ही आर शाळेच्या मेडिकल जवळ घडली भाऊ. कस काय आले अचानक? मी फक्त गर्दी होती म्हणून ते पाहायला गेलो तिथे काय चालू आहे. तेव्हा त्यांनी डायरेक्ट मोबाईल मी हाताच्या बाहेर काढलो. तेव्हा रेकॉर्डिंग करतो शिवी गाड केली आणि लाता बुक्क्यांनी मारणं. कमीत कमी 5-6 जण होते. त्यापैकी फक्त मी 2 जण ओळखतो. कोणी कोणी मारलं? नरेंद्र भास्करच्या मुलांनी. पियुष पाटील जो आहे ना कोण आहे तो मला असं वाटतं याच्यासाठी उभा वाटतं. तो इलेक्शनला उभा वाटतं. आणि त्याच्याबरोबर एक राहतो दाढीवाला पोरगा तो निंबाळकर आहे वाटतं. गरीब माणसाला मारायला नको बोलतो भाऊ. त्यांनी माय काहीच घेणं. त्यांनी काय मागणी आहे आपली? काही न्याय भेटला पाहिजे. गरबाला काय न्याय भेटणार आहे? हे भेटणार नाही. तो ऑलरेडी वकील आहे म्हणे. नाव सांगा आपलं. माझं नाव वसंत श्रीराम सोनवणे. कोण आहे तुम्ही?